बऱ्याच वेळेस असं होतं, की जेही विद्यार्थी 11वीचं प्रिपरेशन करत आहेत. आता प्रिपरेशनचे बरेचसे माध्यम आहेत. काही विद्यार्थी घर बसल्याच प्रिपरेशन करतात. म्हणजे खास करून जे-डबल-ई, नीट किंवा सी-ई-टी ह्या एक्झामिनेशनकरिता मी सांगतोय. किंवा बरेचसे असे विद्यार्थी असतात, जे कोचिंग सेक्टरमध्ये जाऊन कोचिंग लावून मग त्याचा अभ्यास करत असतात. तर काही लोकं ऑनलाईन माध्यमांचा देखील वापर करतात अभ्यासाकरिता. तर कालांतराने त्यांना एक गोष्ट जाणवते, की त्यांचे डाउट्स व्यवस्थित सॉल्व्ह केले जात नाहीयेत किंवा त्या लेव्हलचे जे कॉन्सेप्ट्स आहेत ते व्यवस्थित क्लिअर केले जात नाही आहेत किंवा मग बॅकलॉग वाढत चाललेला आहे किंवा मग कॉम्पिटिशन, लॅक ऑफ कॉम्पिटिशनमुळे विद्यार्थ्याला कळत नाही आणखीन कशाप्रकारे आम्ही चांगला अभ्यास करू शकतोय. तर आमची जी द्वारिकाधीश करिअर पॉइंट आहे, ह्यामध्ये आम्ही येणारे जेही 11वीचे विद्यार्थी 12वीत चाललेले आहेत, ह्या विद्यार्थ्यांकरिता एक स्पेशल बॅच लॉन्च करत आहोत. तर ही जी बॅच आहे, ही 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ही बॅच आमची सुपर 30ची बॅच आहे. आता ह्या बॅचमध्ये आम्ही काय करतोय, जोही विद्यार्थी ॲडव्हान्सकरिता प्रिपरेशन करतोय आणि तो जर आमच्याशी जुडतोय, तर त्याला 12वीमध्ये जो कंप्लीटली 12वीचा सिलेबस असेल, तो ॲडव्हान्स लेव्हलला शिकवण्यात येईल. नीटची आमची स्पेशल बॅच आहे सुपर 30ची, ज्याच्यामध्ये मात्र 30 विद्यार्थी असणार आहेत आणि त्या जोडीला सी-ई-टीची देखील तशीच एक बॅच असणार आहे. तर आता ही जी पर्टिक्युलर बॅच आहे, ती 1 फेब्रुवारीपासून आम्ही सुरू करतोय आणि ह्या बॅचमध्ये 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीमध्ये आम्ही डायरेक्टली विद्यार्थ्यांना 12वीचं शिकवायला सुरू करणार नाही आहोत. 1 ते 15 फेब्रुवारीमध्ये विद्यार्थ्यांना दररोज आम्ही एक चॅप्टरचा क्रॅश कोर्स कंप्लीट करणार आहोत. उदाहरणार्थ, दररोज त्या विद्यार्थ्यांचा एक 4.5 तासाचा क्लास होईल. तर दीड तासामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स किंवा जर एखादा व्यक्ती नीटसाठी असेल किंवा पी-सी-बी, सी-ई-टीसाठी असेल, तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायो अशी दीड तासाचे त्यांचे लेक्चर्स होतील. दररोज एक चॅप्टर आम्ही क्रॅश कोर्स लेव्हलला संपवणार आहोत. मग हा क्रम जो आहे तो 1 तारखेपासून 15 तारखेपर्यंत चालेल आणि 15 तारखेनंतर 16 तारखेला, 17 तारखेला, 18 तारखेला, 19 तारखेला आणि 20 तारखेला 5 दिवस विद्यार्थ्यांच्या पूर्ण 11वीच्या सिलेबसवरती आम्ही 5 टेस्ट घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर 21 तारखेपासून आम्ही विद्यार्थ्यांची 12वी सुरू करणार आहोत. तर याबद्दल आम्ही एका गोष्टीबद्दल कंप्लीटली स्ट्रिक्ट आहोत, की आमची प्रत्येक बॅचमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र 30च असावी. शिवाय कंप्लीटली एक्स्टर्नल बॅच असल्या कारणास्तव सकाळी एक 7:30 वाजेपासनं दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत आम्हाला विद्यार्थ्यांना आमच्या साईटने सपोर्ट करता यावा. ह्या गोष्टीची आम्ही प्रायमोल काळजी घेतोय. शिवाय त्याच्यानंतर आमच्या स्टडी रूम्स देखील आहेत. ह्या स्टडी रूममध्ये विद्यार्थी संध्याकाळी 4च्या नंतर बसून एक थ्रू आउट प्रिपरेशन करू शकतो. जिथेशी आमचा एक लायब्ररियन व्यक्ती देखील उपलब्ध असतो, जो त्यांच्याकडनं त्यांचा स्टडी करून घेईल. तर जेही विद्यार्थी या पर्टिक्युलर बॅचसाठी इंटरेस्टेड आहेत, त्या विद्यार्थ्यांनी द्वारकाधीशच्या संपर्क जो करण्याचा नंबर आहे, त्याच्यावरती कॉल करून संवाद साधावा. आणि विद्यार्थी जे असं बऱ्याच वेळेस होतं, की विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं, की आम्ही एक्सटर्नल वेगळ्या कॉलेजेसला आहोत. आता जर आम्ही तुमच्या इथे जर क्लास जॉईन केला, तर मग ती जुन्या ठिकाणी जे आम्ही एक्सटर्नल कॉलेज त्याचं काय? तुम्ही फक्त 1-2 आम्हाला कोचिंगमध्ये भेटा. आम्ही नक्कीच तुम्हाला त्यासाठी प्रॉपर लेव्हलचं गाईडन्स देऊ आणि त्या गाईडन्सच्या बेसिसवरती तुम्हाला आम्ही 100% शाश्वती देतोय, की तुम्ही चांगल्या प्रकारे ह्या बॅचला कंटिन्यू करू शकाल. बिनधास्त, निर्धास्त. थँक यू व्हेरी मच.